नमस्कार. हॅशटॅग रूपास कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मिक्स पिठाचे धपाटे. चला पाहूया काय काय साहित्य लागणार आहे ते. इथं मी घेतले हे चण्याचं पीठ, इथं घेतले आहे ज्वारीचं पीठ आणि हे घेतलं आहे मी बाजरीचं पीठ आणि थोडं आपण तांदळाचं पीठ देखील इथे ॲड करायचं आहे, म्हणजे जरा क्रिस्पी होतात आपले धपाटे म्हणून. आता हे सर्व पीठ आपण एकत्र करून घ्यायचं. आता या मिक्स पिठामध्ये आपण हा बारीक चिरलेला कांदा तो घालून घेऊया. इथे ही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मी इथे घेतले आहे लसूण आणि मिरचीची पेस्ट, 2 मिरच्या आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. मी इथे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तसं इथं मिरची तुम्ही वापरा. इथे घेतलेली आहे मी मेथीसुद्धा ॲड करून घ्यायची. मेथी झाल्यावर इथे मी घेतली आहे अर्धा चमचा हळद, थोडंसं लाल तिखट, अगदी थोडंसं घ्यायचं, थोडंसं लाल तिखट, थोडीशी धणे पावडर, इथे घेतलेला आहे मी ओवा. ओव्याने चव खूप छान लागते आणि आपलं पोट देखील साफ राहतं ओव्याने, म्हणून इथे थोडासा ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ. इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण आपण थोडं थोडं पाणी ॲड करून मिक्स करून घेणार आहोत. याचा एक छान आपण गोळा करून घेऊया. हा पहा, आपला हा मिक्स पिठाचा गोळा तयार आहे. आता हे आपण 10 ते 15 मिनटं असंच ठेवणार आहोत आणि यानंतर आपण धपाटे थापायला सुरुवात करूया. चला मग भेटूया 10 मिनिटांनी. हे पहा, मी इथे घेतलं हे ओलं करून उपरणं. तुमच्याकडे जर छोटा रुमाल असेल तर तो पण तुम्ही इथे वापरू शकता. मी आता या उपरणावरती आपलं पीठ छान मुरलं आहे. मी असा हा गोळा घेतला आहे पिठाचा, तो मी इथे ठेवते आणि थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि त्या उपरणावरती किंवा त्या तुमच्या छोट्या रुमालावरती हे असं थापून घ्यायचं. हे बघा, जितकं आपल्याला हवं, म्हणजे जितक्या साईजचा आपल्याला हवा तितकं असं हे पाण्याचा हात लावून लावून मस्त असं छान थापून घ्यायचं. आणि हे उपरणं ओलं करूनच घ्यायचं बरं का, म्हणजे तव्याला चिटकत नाही ते उपरणं आणि आपला धपाटासुद्धा खूप छान असा सुटतो, जे पटकन तव्याकडे खेचला जातो आणि उपरणापासून अलगद मोकळा होतो. हे बघा, मी इतकीही जास्त पातळ देखील करायचं नाही आहे आपल्याला, थोडंसं जाडसरच ठेवायचा आहे. चला आता हे आपण तव्यावरती भाजून घेऊया. तवा तापला आहे आपला. आता यावरती थोडंसं तेल टाकून घेणार आहे मी.
तर धपाटा कसा टाकायचा ते पहा. झाला आपला धपाटा तयार. टाकून असं अलगद रुमाल किंवा उपरणं अलगद असं वरच्यावर काढून घ्यायचं आणि मग साईडनं आपण तेल टाकूया आणि छान असा भाजून घेऊया. चला बाकीचे पण धपाटे आपण आता पटापट तयार करून घेऊ. आपला धपाटा आता मस्त आपण भाजून घेणार आहोत. मस्त असं छान खरपूस भाजून घ्यायचा. मस्त छान असा खरपूस पराठा किंवा धपाटा तयार आहे. आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया. आपला हा मस्त आणि गरमागरम पौष्टिक असा मिश्र पिठांचा धपाटा तयार आहे. मिश्र पिठाचे आपले हे धपाटे तयार आहेत. हे धपाटे तुम्ही मस्त दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत नक्की एन्जॉय करू शकता. या पावसाळ्यात गरमागरम अशा मस्त धपाट्यांचा आस्वाद नक्की घ्या आणि ही रेसिपी नक्की करून पहा. खूप छान आणि मस्त आणि पौष्टिक आहे. खूप सोपी आहे. करायला अगदी वेळ लागत नाही. जे आपल्या घरात पिठं आहेत ते घ्यायचे आहेत पटापट आणि मस्त त्यामध्ये सांगितलेलं इंग्रेडियंट्स टाकायचे आहेत आणि मस्त असा धपाटा तयार करायचा आहे. चला तर मग कोणाकोणाला आवडली ही रेसिपी आणि हो नक्की सबस्क्राईब करा हो, म्हणजेच माझेसुद्धा व्ह्यूवर्स वाढतील, व्हिडिओ वाढतील. चलो बाय बाय. नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा
आणि असे छान छान धपाटे मस्त खात राहा. चलो बाय बाय.